सुरुवातीला आज बातमी आहे पुण्यातून। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आरोग्य उपसंचालकांनी पोलीस आयुक्तांना अहवाल सादर केलाय। रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करून घ्यायला हवं होतं। जर पेशंट एकाच ठिकाणी असता तर जीव वाचला असता, असं निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात आलंय। राज्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे मिळतात, त्यांनी भरती करून घेणं आवश्यक होतं, असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि थेट आरोप हे रुग्णालयावरती ठेवण्यात आले। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आरोग्य उपसंचालकांनी पोलीस आयुक्तांना हा अहवाल सादर केलेला आहे। संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे आणि या अहवालात रुग्णाला जर एकाच ठिकाणी ठेवलं असतं तर पेशंटचा मृत्यू झाला नसता, जीव वाचला असता, असं निरीक्षण यात नोंदवण्यात आलंय आणि त्यामुळे सगळ्यात मोठा आरोप हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती करण्यात आलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात अहवालात नेमकं काय म्हटलेलं आहे। दीनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेणं आवश्यक होतं। रुग्ण एकाच ठिकाणी असता तर जीव वाचला असता। सरकारी योजनांची माहिती न देता रुग्णाला दाखल करून घेतलं नाही। इंद्रायणी आयव्हीएफनं रुग्णाची पूर्ण माहिती का दिली नाही?